नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या चांगल्या स्कॉलरशिप योजना आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। बघा, महाराष्ट्र राज्य शासनाने जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्यांच्यासाठी महत्त्वाच्या योजना आणलेल्या आहेत। जे विद्यार्थी बँकिंग मध्ये, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन, इन्शुरन्स, पोलीस भरती असेल, MPSC असेल, UPSC असेल, या स्पर्धा परीक्षांसाठी आता महाराष्ट्र शासन विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप सुद्धा देत आहे। म्हणजे महाराष्ट्र शासनाने असं सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांना की आम्ही तुम्हाला जी काही कोचिंग असेल ती कोचिंग आम्ही मुक्तपणे देत आहोत, त्याचबरोबर तुम्हाला मंथली स्कॉलरशिप आम्ही देणार आहोत। ठीक आहे, मग महाराष्ट्र शासन तुम्हाला असं सांगताय की जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतायत, जे विद्यार्थी MPSCची तयारी करतायत, जे विद्यार्थी UPSCची तयारी करतायत किंवा काही विद्यार्थी बँकिंग, स्टाफ सिलेक्शन आणि इन्शुरन्स या स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत, अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने या योजना आणलेल्या आहेत। तर या योजना कोणत्या कोणत्या आहेत त्या मी तुमच्या समोर सांगतो। बघा, सारथी असेल, बार्टी असेल, महाज्योती असेल, TRTI असेल आणि अमृत असेल, या स्कॉलरशिप योजना विद्यार्थ्यांना महिन्याला 6 महिन्याच्या कालावधीसाठी 6,000 पासून ते 12,000 पर्यंत मानधन देत आहेत। म्हणजे विद्यार्थ्यांना फ्री मध्ये आता क्लासेस सुद्धा भेटणार आहेत। त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला तुमच्या मेसचा खर्च, राहण्याचा खर्च, हा खर्च तुम्हाला आता शासन देणार आहे। ठीक आहे, तर मग अशा योजना प्रत्येक समाजासाठी आहेत। तर प्रत्येक समाज याच्यासाठी मग मी सांगणार आहे कोणत्या समाजासाठी कोणती योजना आहे। याचबरोबर काही PhD असेल किंवा बाकीच्या क्षेत्रासाठी सुद्धा ह्या योजना त्या समाजाच्या विद्यार्थ्यांना फॅसिलिटी प्रोव्हाइड करत आहेत। पण बऱ्यापैकी या आजच्या सेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये या योजनेचा काय काय लाभ आहे तोच सांगणार आहे। म्हणजे बऱ्यापैकी आपल्याकडे जो क्राउड आहे तो सर्वसामान्य विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी खूप करतात आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थ्यांसमोर पैशाच्या खूप साऱ्या अडचणी असतात। तर गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासन आता चांगल्या पद्धतीच्या योजना आणत आहे आणि या योजना सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं ही काळाची गरज आहे। ठीक आहे, चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव राऊत तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या सेशनमध्ये आणि आपल्या या सेशनला आम्ही सुरुवात करून टाकतो। ठीक आहे, तर या सेशनमध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे ते बघा। या सेशनमध्ये तुम्हाला सारथी म्हणजे काय आहे, बार्टी म्हणजे काय आहे, महाज्योती म्हणजे काय, किंवा TRTI आणि अमृत या योजना नेमका आहेत काय आणि या योजनेचा फायदा कसा भेटणार आहे, त्याचबरोबर याच्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय असणार आहेत किंवा पात्रता कोणते विद्यार्थी याच्यासाठी अप्लाय करू शकताय किंवा या योजनेचा नक्की तुम्हाला फायदा काय होणार आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे, चला नेक्स्ट थोडंसं आपण पुढे जाऊ याच्यामध्ये। चला एक मिनिट। बघा, पहिला मुद्दा, तर याच्यामध्ये आपण पहिली जी योजना आहे जी मी तुमच्या समोर आणलेली सारथी, तुम्ही पहिल्या जी सारथी ऐकलं असेल, सारथी योजना नेमका आहे काय ते आपण थोडक्यात पाहून घेऊ। बघा, सारथी म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने ही संस्था चालवली जाते। ही संस्था पुणे या ठिकाणी आहे आणि या संस्थेचा मेन उद्देश काय काय बघा, त्यांनी काय सांगितलं आपल्याला थोडं सारथीबद्दल पाहून घेऊ। ते म्हणतायत सारथीविषयी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी ही पुणे आहे, ही महाराष्ट्र शासनाची संस्था आहे। ते असं म्हणतायत जे मराठा समाज आहे बघा, मराठा, कुणबी, त्याचबरोबर कुणबी मराठा, मराठा कुणबी आणि लक्षित घटकातील समाजाच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी, या आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी या संस्थेची स्थापना केलेली आहे। म्हणजे जे मराठा विद्यार्थी असतील, कुणबी मराठा असतील, मराठा कुणबी असतील आणि कुणबी विद्यार्थी असतील, अशा विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी मराठा समाजाचे आहेत, कुणबी मराठा, मराठा कुणबी किंवा कुणबी समाजाचे विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, ज्याच्यामध्ये बँकिंग, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन, इन्शुरन्स, पोलीस भरती, MPSC आणि UPSC या अशा स्पर्धा परीक्षांचा समावेश आहे, असे विद्यार्थी या फॉर्मसाठी अप्लाय करू शकताय। म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी सारथी या योजनेसाठी अप्लाय करायचं आहे। आणि अजून एक मुद्दा तुमचा मी क्लिअर करतो, एक विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी अप्लाय करू शकतो आहे। म्हणजे एखादा विद्यार्थ्याला असं वाटतंय की आपण MPSC करायला पाहिजे, एखाद्याला असं वाटतंय आपण UPSC ला अप्लाय करायला पाहिजे, एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटतंय की आपण IBPS ला अप्लाय करायला पाहिजे। एक विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीचे फॉर्म भरू शकतो आहे, पण फायनल जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल
त्याच्यामध्ये तुम्हाला एकच परीक्षा आणि एकच स्कॉलरशिपचा तुम्हाला लाभ भेटणार आहेत। मग माझं हेच विद्यार्थ्यांना सांगलं जाईल की सध्या तुम्हाला फॉर्म भरत असताना तुमच्यासमोर मल्टिपल ऑप्शन आहेत। तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरू शकताय, तुम्ही IBPSचा फॉर्म भरू शकताय, त्याचबरोबर तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशन MPSC UPSC याचा सुद्धा फॉर्म भरता येणार आहे। म्हणून फॉर्म भरताना जास्तीत जास्त फॉर्म भरा, कारण जे बँकिंगचे विद्यार्थी असणार आहेत त्यांच्यासाठी पात्रता परीक्षा आहे। ज्याला बँकिंगचा सिलेबस असेल, जे MPSCची तयारी करतायत त्यांना MPSCचा सिलेबस असणार आहे, जे पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांना पोलीस भरतीचा सिलेबस असणार आहे। मग या पात्रता परीक्षेमध्ये ते विद्यार्थी ऑटोमॅटिक कट होणार आहेत आणि तुम्हाला एकाच संधीचा लाभ घेता येईल। म्हणून मी सांगेल फॉर्म भरत असताना 2-3 फॉर्म भरा, नंतर एका संधीचा लाभ घ्या। ठीक आहे, तर मग समजलं असेल जे मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत, मराठा कुणबी असेल, कुणबी मराठा असेल, कुणबी असतील, अशा विद्यार्थ्यांनी सारथी या संस्थेमार्फत अप्लाय करायचं आहे। ठीक आहे, चला नेक्स्ट पुढे दुसरा आहे बघा बार्टिक। बार्टीला फुल फॉर्ममध्ये याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ही संस्था चालवली जाते। या संस्थेचा मेन उद्देश आहे ST समाजातील जे काही घटक आहेत, ST समाज जे आहेत, ST समाजामध्ये ज्या जाती आहेत त्या सर्व जातीमधील विद्यार्थ्यांना ही संस्था फ्रीमध्ये मोफत कोचिंग चालवते, ज्याच्यामध्ये बँकिंग, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन, इन्शुरन्स, MPSC UPSC अशा स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी या बार्टी संस्थेमार्फत आपला अप्लाय करू शकताय। तर बार्टीची थोडीशी माहिती तुमच्यासमोर सांगतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था या संस्थेची स्थापना बघा कधी सांगितलेले 1978ला स्थापना झालेली आहे आणि या संस्थेद्वारे जे ST समाजामधील घटक आहेत, ST समाज जे आहे ते ST समाजामधील विद्यार्थ्यांना मोफत महिन्याला 6 महिने कालावधी असतो कोर्सचा। पोलीस भरतीचा असेल तर 4 महिन्यासाठी कालावधी असेल आणि या कालावधीमध्ये तुम्हाला मोफत पुस्तकं दिली जातात, महिन्याला काही स्टायफंड सुद्धा दिला जातो, त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये कोचिंग दिले जातात। ठीक आहे, मग मराठा समाजाने सारथीसाठी अप्लाय करायचं आहे, SC समाजामधील विद्यार्थ्यांनी बार्टीसाठी अप्लाय करायचं आहे। ठीक आहे, चला नेक्स्ट जर मी पुढे याच्यामध्ये थोडंसं अजून जातो। चला नेक्स्ट याच्यामध्ये बघा महाज्योती आहे। महाज्योतीचं काय ते थोडंसं मी पाहून घेतो। याच्यामध्ये महाज्योती काय म्हणतायत, महाज्योती ही जी संस्था आहे ती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचार कार्याचा वसा चालवण्यासाठी, म्हणजे महाज्योती ही संस्था आहे ती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने चालवली जाते। जे मुलं OBC कॅटेगरीमध्ये येत आहेत, OBC मध्ये खूप 18 पगड जाती आहेत, तर OBC समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांच्या TC वरती OBC ही जात आहे, ह्या OBC जातीमधील सर्व विद्यार्थ्यांना जेवढ्या जाती येतात OBC मध्ये 18 पगड जाती असेल त्या सर्व OBC समाजासाठी जे विद्यार्थी याच्यामध्ये त्यांनी सांगितले OBC विमुक्त जाती, भटक्या जाती NT आणि विशेष मागास वर्ग SBC या अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे जे विद्यार्थी याच्यामध्ये येतात OBC मध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थी याच्यासाठी अप्लाय करू शकताय। मग जे विद्यार्थी बँकिंगची तयारी करतायत OBC समाजाचे, किंवा ज्या विद्यार्थी स्टाफ सिलेक्शन कमिशन किंवा UPSC MPSC म्हणजे कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत अशा मुलांनी महाज्योतीसाठी अप्लाय करायचं आहे। चला नेक्स्ट पुढे आहे बघा दुसरी संस्था मी याच्यामध्ये घेतोय, ज्याचं नाव आहे अमृत। अमृतचा फुल फॉर्म आहे महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण संबोधिनी। मग याच्यामध्ये काय बघा, जे प्युअरपणे, जे पूर्णपणे अमृत ही योजना जी आहे ती अमृत योजना नव्याने आणलेली महाराष्ट्र शासनाने। याच्या आधी बार्टी असेल, सारथी असेल, याच्या धर्तीवरती, म्हणजे आधी बार्टी आणि सारथी संस्था होत्याच, बार्टी आणि सारथीच्या धर्तीवरती आता अमृत या संस्थेची स्थापना केलेली आहे। आणि अमृत संस्था जी आहे ती काय करते बघा, त्यांनी आपल्याला असं सांगितलंय, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवक व युवती तसेच इतर उमेदवारांसाठी इतर उपक्रम व कार्यक्रम राबवण्यात घेऊन इतर माध्यमातून विद्यार्थी, युवक, युवती इत्यादींचा विकास घडवण्यासाठी या संस्थेची स्थापना केलेली। काय सांगितले त्यांनी, खुल्या प्रवर्गातील, म्हणजे जसं ब्राह्मण समाजाचे विद्यार्थी असतील किंवा जे EWS मध्ये येतात, जे एकदम ओपन आहेत, ओपन विद्यार्थी जे खुल्या प्रवर्गामध्ये येतात अशा विद्यार्थ्यांसाठी, ज्यांच्या याच्यामध्ये ओपन कॅटेगरी आहे, ओपन कॅटेगरीमध्ये ब्राह्मण येत आहेत, बाकीचे काही समाज येत असतील, ज्यांचे ओपन समाजामध्ये येत आहेत, खुल्या प्रवर्गात येत आहेत, अशा विद्यार्थ्यांनी अमृत या योजनेद्वारे आपले जे स्पर्धा परीक्षा आपण करतोय त्या स्पर्धा परीक्षांचा लाभ घ्यायचा आहे। याच्यामध्ये अजून एक डाऊट सांगतो, याच्यामध्ये महाज्योतीमधला एक डाऊट मला सांगायचा राहिला। महाज्योती योजनेमध्ये OBC मध्ये कुणबी सुद्धा येतात, ते इथलचे जे कुणबी आहेत महाज्योतीमध्ये जे आहेत कुणबी समजा OBC समाजामध्ये, त्या कुणबी समाजाने इकडे सारथीला अप्लाय केलं तरी चालतं,
कुणबीने एकाच ठिकाणी अप्लाय करा, सारथीला अप्लाय केलं तरी चालून जाईल. ठीक आहे. तर मग आता इथे बघतो मी याच्यामध्ये जे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी असतील, अमृत असेल, अमृत योजनेचा त्यांनी लाभ घ्यायचा आहे. चला नेक्स्ट शॉर्टमध्ये सांगतोय पुढे. आता दुसरी आहे बघा TRTI. ही जी संस्था आहे ही संस्था आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था असं याला म्हणलं जातं. जे शेड्यूल कास्टमध्ये विद्यार्थी आहेत, शेड्यूल ट्रायबलमध्ये जे शेड्यूल कास्टमध्ये आहेत, जे आदिवासी विभागामध्ये येतात, त्यांनी ज्यांच्या TC वरती शेड्यूल कास्ट म्हणून असेल असे विद्यार्थी याच्यासाठी अप्लाय करू शकतात. म्हणजे एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल सारथी म्हणजे काय, बार्टी म्हणजे काय, महायुती म्हणजे काय, नंतर पुढे आपली अमृत म्हणजे काय, TRTI म्हणजे काय. ह्या सर्व संस्था प्रत्येक समाजासाठी, प्रत्येक समाजामधील स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फ्रीमध्ये स्कॉलरशिप प्रोव्हाइड करत आहेत. एकापेक्षा जास्त फॉर्म तुम्ही भरू शकताय. म्हणजे एकंदरीत तुम्हाला सर्व संस्थेची माहिती भेटली असेल. याच्यानंतर मी परत थोडंसं मुद्दा माझ्या पॉईंटकडे येतो. म्हणजे एकंदरीत तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला महायुती, बार्टी, TRTI, सारथी या संस्थेबद्दल याची मी पार्श्वभूमी दिली. मग जे विद्यार्थी तुमच्या परिसरामध्ये बँकिंगची तयारी करत असतील, स्टाफ सिलेक्शन कमिशनची तयारी करत असतील किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत, अशा सर्व विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायला लावायचा आहे. मग ठीक आहे. मग या योजनेसाठी नेमकं टर्म्स कंडिशन काय काय आहेत ते मी थोड्या वेळ तुम्हाला सांगणार आहे. बघा याच्यामध्ये जर आपण विचार केला की स्कॉलरशिप तुम्हाला मिळवायची आहे, पण या स्कॉलरशिप मिळवण्यामध्ये तुम्हाला काय काय लागणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, असे काही प्रश्न आहेत. ते मी तुमचे सगळे प्रश्न सोडवतो. फक्त त्या प्रश्नाच्या आधी हा फॉर्म भरत असताना घ्यायची काळजी कोणती कोणती आणि फॉर्म भरायला लागणारे डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत ते मी तुम्हाला सांगतो. एक ठीक आहे. चला मग याच्याबद्दल आधी थोडेसे मी डॉक्युमेंट्स तुम्हाला सांगतो. महत्त्वाची कागदपत्र. महत्त्वाची कागदपत्रामध्ये पहिल्यांदा तुमचा फोटो लागेल स्कॅन केलेला. फॉर्म भरत असताना लॅपटॉपवरती फॉर्म भरायचा आहे. फॉर्म कसा भरायचा मी तुम्हाला ते एकदा आधी सांगून घेतो. फॉर्मचं बघा, फॉर्म भरत असताना गुगलवरती जायचं आहे. गुगलमध्ये TRTI म्हणून ओपन करायचं. TRTI असं टाकल्याच्या नंतर तुम्हाला ही साईट ओपन दिसेल. ही साईट ओपन केल्या केल्या तुम्हाला बघा एक असा इंटरफेस दिसेल. प्रत्येकाने समजा सारथीला जरी ओपन केलं, समजा प्रत्येक मराठा समाजाचा विद्यार्थी सारथीला गेला तरी तुम्हाला तिथे फॉर्म भरता येईल. एखादा बार्टीच्या साईटवर गेला तरी फॉर्म भरता येईल. एखादा महायुतीच्या साईटला गेला तरी फॉर्म भरता येईल. अमृतच्या साईटला गेला तरी फॉर्म भरता येईल. TRTIच्या आता इथे जर तेव्हा तुम्ही येणार TRTIच्या वेबसाईटला, तर इथं एकाच वेबसाईटमध्ये तुम्हाला सर्व फॉर्म भरता येणार आहेत. ही लिंक ओपन केल्याच्या नंतर पहिलंच लगेच तुम्हाला कोणत्या याच्यासाठी, कोणत्या गव्हर्नमेंट स्कीमसाठी अप्लाय करायचं आहे त्याच्यासाठी लोगो ओपन होतो. आता इथे माझ्याकडे थोडंसं नेट चालत नाही आहे म्हणून मी बघा, नाही तर लगेच ओपन झालं असतं. म्हणजे इथं साईट ओपन केल्याच्या नंतर तुम्ही प्रत्येक संस्थेला अप्लाय करू शकता. त्या समाजाच्या सारथीला अप्लाय करा, बार्टीला करा किंवा महायुतीला करा किंवा अमृतला करा. या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकताय. ठीक आहे. चला मग आता आपल्या थोड्याशा मुद्द्याकडे येऊ. कागदपत्र काय काय लागत होते. स्कॅन केलेला फोटो लागणार आहे. स्कॅन केलेला फोटो लॅपटॉपवरती फॉर्म भरायचा आहे. नंतर तुमची स्कॅन केलेली सही लागेल. आधार कार्ड लागेल. आधार कार्डला बोथ साईट, पुढची आणि मागची दोन्ही साईट याच्यामध्ये लागतील. नंतर जात प्रमाणपत्र लागेल. जात वैधता प्रमाणपत्र लागेल. 10वी 12वी व पदवी प्रमाणपत्र लागेल. बाकीच्या ज्या काही परीक्षा असतात, ज्या गव्हर्नमेंटच्या परीक्षा, बँकिंग असेल, MPSC असेल, UPSC असेल, यांना पात्रता काय, ग्रॅज्युएशन डिग्री लागते. आणि डिग्री पास असणारे विद्यार्थी याच्यासाठी अप्लाय करू शकताय. ज्यांची 2023मध्ये डिग्री पूर्ण झालेली आहे असे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात. आता जे पोलीस भरतीचे विद्यार्थी असतील, जे फक्त पोलीस भरतीसाठी फॉर्म टाकतायत, त्यांना 10वी आणि 12वीचे डॉक्युमेंट्स याच्यामध्ये लागतील. पण त्यांना बाकीच्या स्पर्धा परीक्षांना अप्लाय करता येणार नाही. मग एखादा विद्यार्थी पोलीससाठी सुद्धा अप्लाय करू शकतो. एखादा विद्यार्थी बँकिंगसाठी सुद्धा अप्लाय करू शकतो. एखादा विद्यार्थी स्टाफ सिलेक्शनसाठी सुद्धा अप्लाय करू शकतो किंवा MPSC UPSC साठी सुद्धा अप्लाय करू शकतो. पण याच्यासाठी चाळणी परीक्षा आहे. ठीक आहे. मग चाळणी परीक्षामध्ये जे विद्यार्थी ज्या ज्या क्षेत्राचा अभ्यास करतात त्यांना चांगले मार्क्स भेटत असतात आणि ते विद्यार्थी जर पास होतात. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला स्कॅन केलेला फोटो लागेल, स्कॅन केलेली सही लागेल, आधार कार्ड लागेल दोन्ही साईडचं, जात प्रमाणपत्र लागेल, जात वैधता प्रमाणपत्र लागेल. सगळ्या संस्थेसाठी सांगतोय. त्याचबरोबर 10वी 12वी व पदवी प्रमाणपत्र लागेल. उत्पन्न प्रमाणपत्र लागेल. उत्पन्नाची मर्यादा तुम्हाला 8 लाखापर्यंत आहे. ठीक आहे. नंतर पुढे रहिवासी प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी डोमासाईट आपण ज्याला म्हणतो, की तुम्ही भारताचे, महाराष्ट्राचे रहिवासी आहेत का, त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील. तुम्ही तुमच्या स्वतःच्या लॅपटॉपवरती फॉर्म भरू शकताय.
किंवा कोणत्याही सायबर कॅफेत ऑनलाईनमध्ये नेट कॅफेमध्ये जा, तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरून दिला जाईल. त्यांना फक्त सांगायचं मला अशा अशा योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि मला फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काही विद्यार्थ्याचे कॉमन डाऊट असतात, मी डाऊट सगळेच घेणार आहे, थोडेफार मी लिहिले कमी याच्यामध्ये पण सांगतो वन बाय वन. काही मुलांचं म्हणणं आहे की अर्ज भरण्याची शेवटची तारीख, अर्ज भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती 10 तारीख आहे. सर्वात पहिले याची तारीख होती 3 जुलै तारीख होती, पण आता याची तारीख वाढ करून ही झालेली तुमची 10 जुलै. नंतर याच्यामध्ये पुढचं 2023मध्ये काही विद्यार्थ्यांनी फॉर्म केला होता, सारटीसाठी असेल, बार्टीसाठी असेल, याच योजनेसाठी 2023मध्ये काही मुलांनी फॉर्म भरले होते. तर अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा परत फॉर्म भरायचे आहेत, मागच्या फॉर्मवरती अवलंबून राहायचं नाही. हे महत्त्वाचा मुद्दा होता. आधी थोडंसं बघा, इथपर्यंत तुम्हाला समजलं फॉर्म भरायची शेवटची तारीख किती आहे, 10 जुलै आहे. 10 जुलै झाल्याच्या नंतर 2023मध्ये विद्यार्थ्यांनी, ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर अजून काही डाऊट्स आहेत जे मी तुमचे आधीच घेतले याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये बघा इथे अभ्यासक्रम काय असणार आहे. अभ्यासक्रमामध्ये सांगतो, ज्या विद्यार्थ्यांनी बँकिंगसाठी अप्लाय केलं आहे त्याला बँकिंगचा अभ्यासक्रम असणार, ज्याच्यामध्ये काउंट असेल म्हणजे गणित असेल, लॉजिकल रिझनिंग बुद्धिमत्ता असेल, जनरल अवेअरनेस असेल आणि इंग्लिश असेल. ठीक आहे, हे विषय असतील तुम्हाला त्याच्यासाठी. समजा आता एखादा पोलीस भरती आहे, पोलीस भरतीच्यामध्ये मराठी ग्रामर असेल, त्याला जी के असेल, जनरल नॉलेज पण असेल. म्हणजे ज्या परीक्षेसाठी तुम्ही अप्लाय करताय त्या परीक्षेसाठी तुम्हाला पॅटर्नसुद्धा दिलेला आहे. जर तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये आता जे विद्यार्थ्यांना समजा सिलेबस लागतोय त्यांनी नंतर मला कमेंट्समध्ये सांगा सर मला त्या परीक्षेचा सिलेबस लागतोय, तर मी बँकिंगवाल्याला बँकिंगचा सिलेबस, पोलीस भरतीवाल्याला पोलीस भरतीचा सिलेबस, MPSC वाल्याला MPSC सिलेबस देईल. ठीक आहे, इथं सांगणं शक्य नाही म्हणून मी शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवतोय. नंतर परीक्षा पद्धत कशी असेल, परीक्षा पद्धत ही तुमची आता टेस्ट घेतली जाणार आहे, चाळणी परीक्षा. त्याची डेट जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षा द्यावं लागेल तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन. परीक्षा दिल्याच्या नंतर ह्या ज्या संस्था आहेत जसं महाज्योती आहे, बार्टी आहे, TRTI असेल, सारथी असेल किंवा अमृत असेल, या संस्था त्या जिल्ह्यामध्ये काही कोचिंग संस्था निवडणार आहेत आणि त्या कोचिंग संस्था निवडल्याच्या नंतर तुम्ही त्या कोचिंगला जॉईन होऊ शकताय. आणि जी कोचिंग संस्था निवडली जाईल त्या कोचिंग संस्थेला गव्हर्नमेंट अनुदान देणार आहे, म्हणजे गव्हर्नमेंट पैसे देणार आहे. तुम्ही फक्त त्या ठिकाणी जायचं आहे आणि गव्हर्नमेंट तुमच्या अकाउंटला प्रत्येक महिन्याला तुमची स्कॉलरशिप टाकणार आहे. 6,000 पासून 12,000 पर्यंत स्कॉलरशिप आहे, काही 8,000 आहेत, काही 6,000 आहेत, काही 12,000, अशा वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, मग परीक्षा पद्धत तुमची होणार आहे. परीक्षा कधी होणार आहे, तर परीक्षा होणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये. ठीक आहे, प्रत्येकाला पेपर असणार आहे. CET परीक्षा कधी होणार ते मी तुम्हाला सांगितलं. फॉर्म कुठे आणि कसा भरायचा, फॉर्म तुम्ही लॅपटॉपमध्ये भरू शकताय, त्या वेबसाईटला जाऊन TRTIच्या वेबसाईटला जा किंवा प्रत्येक संस्थेच्या वेबसाईटला गेला तरी तुम्हाला फॉर्म भरता येईल किंवा नेट कॅफेमध्ये जा, ते तुम्हाला फॉर्म भरून देतील. कागदपत्र काय काय लागणार आहेत याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे एकंदरीत तुमचे सगळे प्रश्न मला वाटतं सॉल्व्ह झालेले आहेत याच्यामध्ये. तर तुम्ही काय करायचं, आता वेळ कमी राहिलेला आहे. 3 जुलैपर्यंत डेट होती पण राज्य सरकारने डेट वाढवली 10 जुलैपर्यंत. 10 जुलैपर्यंत अजून तुमच्याकडे काही दिवस शिल्लक आहेत. तर ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी आहेत की जे या परीक्षेचा लाभ घेऊ शकताय, ज्या या योजनेचा लाभ घेऊ शकताय, अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत या स्कीमची माहिती तुम्हाला द्यायची आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये अजून कुणाचे काही डाऊट्स नसतील मला वाटतं. मग याच्यामध्ये तुम्हाला या स्कॉलरशिप योजनेसाठी सध्या फक्त अप्लाय करा 10 जुलैपर्यंत. अप्लाय केल्याच्या नंतर आणि एक महत्त्वाचे मुद्दे याच्यामध्ये काळजीपूर्वक सांगतो, फॉर्म भरत असताना वेगवेगळ्या परीक्षेसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय, पण दिलेला मेल ID आणि दिलेला मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे. कारण त्याच्या पुढची जी माहिती आहे तुम्हाला 10 जुलैच्या नंतर जी माहिती भेटेल ती तुमच्या त्या मोबाईल नंबरवरती आणि त्या मेल ID वरती भेटत असेल. तुम्हाला हमेशा मोबाईल नंबर आणि मेल ID मेल चेक करायचा आहे. ठीक आहे, शेवटच्या आठवड्यामध्ये त्याची तुमचे हॉल तिकीट येतील, चाळणी परीक्षा असेल आणि त्या चाळणी परीक्षेत पास झाल्याच्या नंतर त्या कोचिंग संस्थेला तेवढे विद्यार्थी दिले जातील. जेवढा गव्हर्नमेंटचा कोटा आहे, जेवढा गव्हर्नमेंटच्या सीट आहेत तेवढ्या तुम्हाला त्या संस्थेला दिल्या जातील आणि तेव्हा कुठेतरी तुमचं सिलेक्शन होणार आहे. बाकीच्या काही विद्यार्थ्यांना असं वाटेल की सर तुम्ही सांगितलं 2 ठिकाणी फॉर्म भरा, एखाद्याचं 2ही ठिकाणी अप्लाय होतं आहे. समजा फायनल लिस्टमध्ये पोलीससाठी सुद्धा तुझं नाव आलेलं आहे, एखादा IBPSसाठी सुद्धा नाव आलेलं आहे, त्यावेळेस मग तुम्हाला आम्ही सांगू की कोणती परीक्षा योग्य आहे, कुठे मानधन जास्त आहे किंवा कुठे जास्त फायदे आहेत. त्या ठिकाणी एखाद्या काउन्सिलिंगची तुम्ही ज्या शिक्षकाला तुम्ही फॉलो करताय स्पर्धा परीक्षेमध्ये त्या शिक्षकाला फोन करून विचारा की आता माझं अशा गव्हर्नमेंट संस्थेमध्ये सारथीमार्फत IBPSलाही नंबर लागलेला आहे आणि सारथीमार्फत माझा MPSCला सुद्धा नंबर लावलेला आहे. तर आता मी फ्रेश आहे, मी MPSC करू का बँकिंग करू.
मग तो माणूस जे सांगेल आणि तुम्हाला जे व्हायचं आहे, तुम्हाला बँकेमध्ये मॅनेजर व्हायचं आहे तर बँकिंगकडे या, बँकेमध्ये क्लर्क व्हायचे बँकिंगकडे या, तुम्हाला पॉवरफुल अधिकारी व्हायचं आहे MPSCमध्ये तुम्ही तिकडे जाऊ शकता. म्हणजे एकदा तुमचं लिस्टमध्ये नाव आल्याच्यानंतर तुमच्याकडे ऑप्शन शिल्लक राहील, पण जेव्हा फॉर्मच भरले नसतील तर तेव्हा तुमच्याकडे ऑप्शन शिल्लक राहणार नाही. म्हणून मल्टिपल फॉर्म भरा, त्या परीक्षा त्या विभागाच्या असतात. बँकिंगला बँकिंगचा सिलेबस, MPSCला MPSC सिलेबस, पोलीस भरतीला पोलीस भरतीचा सिलेबस. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी 10 जुलैपर्यंत फॉर्म भरायचे आहेत. आणि कुणाला काही अडचण आली याच्यामध्ये तर मी तुम्हाला वारंवार म्हणतोय, मोबाईल नंबर आणि ईमेल ID व्यवस्थित टाका. अडचण आली तर याच्यामध्ये त्या शिक्षकाला तुम्ही कधी विचारू शकताय. आणि प्रत्येक विद्यार्थी, खेड्यामध्ये अजूनही या योजना गेलेल्या नाहीत, विद्यार्थी 25-25, 30-30 हजार रुपये भरून प्रायव्हेट कोचिंग जॉईन करतायत. तुम्ही प्रायव्हेट कोचिंग जॉईन करा, पण आता चांगल्या संस्था निवडल्या जात आहेत राज्य शासनाकडून. आणि राज्य शासन ह्या योजना खूप चांगल्या पद्धतीने फॉलो करत आहे, चांगल्या पद्धतीने निधी देत आहे. हा निधी तुमचा आमचा सर्वसामान्य लोकांचाच असतो. सरकार काय कुठेही कामाला जात नाही. सरकार आपल्या टॅक्समधून, महाराष्ट्र शासनाच्या जनतेमधून, महाराष्ट्रामधील जी जनता आहे गोरगरीब, त्यांचेच पैसे तुम्हाला स्कॉलरशिप म्हणून देत आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, ह्या योजनेचा लाभ चांगल्या पद्धतीने घ्यायचा आहे. गोरगरीब लोकांपर्यंत या योजना पोहोचवायच्या आहेत. आणि नंतर एखादी कोचिंग संस्था तुम्हाला चांगल्या पद्धतीचं कोचिंग देत नाही तर तुम्ही त्याच्या पद्धतीची तक्रार या संस्थेकडे नक्की करायची आहे. म्हणजे एखादी संस्था चांगल्या पद्धतीने तुम्हाला कोचिंग देत नाही, फक्त कोचिंगच्या नावाखाली पैसे घेत आहे, त्या ठिकाणी तुमचा तो अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला तो दिलेला अधिकार आहे. एखादी संस्था एखादी चांगल्या पद्धतीने तुम्हाला प्रोव्हाइड करत नसेल, कोचिंग देत नसेल, किंवा बाकीच्या काही तुमच्या फॅसिलिटी असतील, बुक्स असतील, बाकीच्या काही गोष्टी असतील, त्या ठिकाणी तुम्ही त्या संस्थेची तक्रारसुद्धा करू शकताय. म्हणून ह्या खूप चांगल्या योजना आहेत. तर या योजनेची गोरगरीब लोकांपर्यंत माहिती पोहोचवा. आणि काही डाऊट्स आल्यात मला नक्की विचारा. माझा मोबाईल नंबर याच्यामध्ये मी तुम्हाला देऊन टाकतो. कुणाला काही अडचण आली तर तुम्ही मला याच्यामध्ये कॉल करू शकताय. ठीक आहे, चला, माझा मोबाईल नंबर आहे 84 08 80 67 71. फॉर्म भरताना कुणाला काही अडचण आली किंवा बाकीचे काही डाऊट्स असतील, परीक्षा कोणत्या पॅटर्नच्या असतील, परीक्षेमध्ये कोणते विषय असतील, त्याचा एवढ्या 10-15 दिवसामध्ये किंवा एका महिन्यामध्ये मी फ्रेश आहे, मला काहीच माहीत नाही बँकिंगचा कोणता अभ्यासक्रम आहे, तर याचा थोडाफार कोणता आणि कसा अभ्यासक्रम करायला पाहिजे याचं संपूर्ण मार्गदर्शन मी याच्यामध्ये तुम्हाला देईल. ठीक आहे, तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, मी इथेच थांबतो. आणि माझी कळकळीची विनंती आहे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत जे स्पर्धा परीक्षांची तयारी करताय त्या सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, चला तर मग आपण इथेच थांबू. धन्यवाद, थँक्यू.